लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला जबरदस्त असा सीन बघायला मिळणार आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यूला. नंदिनी तर चिडेलच असते. ती म्हणते की खोलीत फक्त पपईची बी मिळू दे, अशी तशी सोडणार नाही मी तुला. आणि ही काव्या देखील चिडलेली असते. ती म्हणते की नाही तुला पपईसारखी सोडली ना रम्या तर नाव नाही लावणार काव्या पार्थ देशमुख. पण प्रेक्षकांनो इथे या सगळ्यांनी म्हणजे तिघांनी मिळून आशालाच अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण ते सालं आशाच्या रूममध्ये सापडलेले असतात. त्यामुळे आता वसू आत्या त्यांच्या पायातली चप्पल काढतात आणि आशाला म्हणतात की अशी नाही सोडणार मी तुला. आणि त्या चप्पलने त्या आशावर हात उघडतात. तेवढ्यात काव्या त्यांचा हात पकडते. पण काव्या आपली हुशार. ती म्हणते की मला एक सांगा की पपईची सालं जर आशा त्यांच्या रूममध्ये सापडली आणि काव्य म्हणते की मग पपईची बी तुमच्या चपलीला कशी काय लागली आहे. आणि ती चपलीला लागलेली बी ही काव्यांना पलटवते आणि म्हणजे वसू आत्यांना दाखवते आणि म्हणते की आत्याबाई. पण इकडे बघा ना प्रेक्षकांनो, हा विजय जो आहेत ना हा शांत बसून सगळे कारस्थानं करत असतो. पण प्रेक्षकांना तो समोर येत नाही. समोर येतात फक्त रम्या आणि वसू आत्या, असं तरी मला वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं की हा विजय नक्की काय करण्याच्या मार्गावर आहे. आणि प्रेक्षकांनो आता शंका तर वसू आत्यांवर देखील आलेली आहेत. पण माहीत नाही आता पुढे काय होणार आहेत काय नाही. इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. धन्यवाद.